नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला मी आज गावरान पद्धतीची आळूची वडी बनवायला दाखवणार आहे. तर मग सुरुवात करूया. हे बघा, इथं मी आळूची पाने घेतल्यात, आताच दारातून ताजी तोडून आणल्यात. आता याला धुवून घेऊया. ह्या काळ्या शिरा आणि ही काळे देठ असलेलीच पानं घ्यायची, त्यामुळं आपला घसा खवखवत नाही. आणि पांढऱ्या देठाचे शिराचे पानं असली की घसा खवखवतो. मग हे बघा, आता पानाचा देठ काढून घ्यायचा आणि पानाच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे एकसारखं वडी लावता येत्या. हे पान मोठे असेल तर लाटण्याने एकसारखं लाटून घ्यायचं, म्हणजे ह्याला पीठ व्यवस्थित लावता येते. हे पान मोठं नाही एवढं काय, त्यामुळे ह्याला काही गरज नाही लाटण्याला लाटायची. इथे आळूची पानं धुवून घेतल्यात. 2 वाटे बेसन पीठ घेतले. ही कोथिंबीर, ही मीठ, ही खोबरं लसणची पेस्ट घेतल्या, ही हळद, ही घरचा तिखट लाल मसाला घेतला आहे, ही जिरा पावडर, ही तीळ घेतले. चला तर मग पीठ बनवायला घेऊया. ह्यामध्ये आता पीठ ओतून घेते. ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. ह्यामध्ये खोबरे लसणाची पेस्ट टाकून घेते. मध्ये मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची, लाल तिखट घरचा मसाला टाकून घ्यायचा, तीळ टाकून घ्यायचं, ह्यामध्ये जिरा पावडर टाकून घ्यायची. हे पीठ तयार करून घेऊया. हे पीठ थोडंसं पातळच ठेवायचं. याला लागेल तसं पाणी घ्यायचं आणि एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं. इथं चमच्याचा वापर करायची गरज नाही, इथं हातानंच एकसारखं असं पीठ एकसारखं करून घ्यायचं. हे बघा, असं पीठ तयार झालं आहे. आता वडी लावायला घेऊया. हे बघा, ही बाजू पानाची सवच आहे, आपल्याला उलटी बाजू करून घ्यायची आहे. पान लावायला पान असं एकसारखं करून घ्यायचं. ह्याला पीठ पातळच लावून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसं लावून घ्यायचं. लई पण दाट लावायचं नाही, लई पण पातळ लावायचं नाही. सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्यायचं. ह्याच्यावरती आपल्याला आता दुसरं पान ठेवायचं आहे. आता याच्यावरती अजून एक पान ठेवायचं. यावरती अजून एक पान घालायचं आहे. जिथं जिथं पीठ लागलेलं नाही, रिकाम वाटते, तिथं तिथं थोडं पीठ लावून घ्यायचं, असं एकसारखं. चला तर याची आता आपण रोळी बनवून घेऊया. अशी दोन्ही बाजूला धरून एकसारखी रोळी करायची याची. वडीची रोळी करताना असं थोडंसं हलक्या हातानं दाब द्यायचा. अशी वडी तयार करायची. ही अशी वडी तयार झाली. आता अशा प्रकारे राहिलेल्या पानांना पीठ लावून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा मंडळी, पानांना पीठ लावून घेतले. आता उकडायला ठेवूया. हे बघा, आता पाणी उकळायला ठेवलं आहे. हे पातेलं काळवण म्हणून त्यात लिंबू अर्धा टाकला आहे. ही वडी खाली चिटकू नये म्हणून याला थोडंसं चाळणीला तेल लावून घ्यायचं, मग खाली वडी चिटकत नाही. असं एकसारखं तेल लावून घ्यायचं थोडंसं. आता यात वडी ठेवून घ्यायची. हे आता पाण्याला उकळायला, यावरती आता चाळण ठेवून घेऊया. यावरती एक प्लेट झाकायची. प्लेट अशी पालती झाकून घ्यायची यावरती. आणि इथं तुम्हाला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि 15 मिनटं शिजण्यासाठी वडी ठेवायची. आणि शिजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता बघा, 15 ते 20 मिनटं झाल्यात. आता गॅस बंद करूया
आता काढून दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान शिजून झाले. ह्याला आता थंड करायला ठेवूया. ह्या वड्या आता थंड झाल्यात, कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे वड्या कापून घ्यायच्या. लई जाड पण नाही आणि लई पातळ पण नाही, मीडियम साईजच्या वड्या कापून घ्यायच्या. हे बघा किती छान वडी तयार झाल्या. सगळ्या कट करून घेते आणि तळताना तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे सगळ्या वड्या कट करून घेतल्या. आता तळायला घेऊया. आता बघा यामध्ये वड्या टाकून घेते. अशा वड्या टाकून घ्यायच्या. वर गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या. अशा साधारण सोनेरी कलर आला की वड्या काढून घ्यायच्या. तुम्ही अजून थोड्या भाजल्या तरी चालेल, पण साधारण कडवट लागतात, त्यामुळे अशा कलरच्या वड्या काढल्या तरी चालेल. हे बघा मंडळी किती छान वडी तयार झाल्या. तुम्ही पण अशाच बनवा आणि मला नक्की कळवा. जर मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.